नमस्कार शेतकरी बंधूंनो, चला तर आज मग आपला दुय्यम अन्नद्रव्यातील प्रथम घटक म्हणजेच कॅल्शियम. कॅल्शियम हे दुय्यम अन्नद्रव्य असून शेतीमध्ये त्याचे फार महत्त्व आहे. जसं की मातीची सुधारणा असेल किंवा उत्पन्नाची गुणवत्ता राखण्यासाठी कॅल्शियम हे आवश्यक असते. तसेच कॅल्शियम या दुय्यम अन्नद्रव्याचे पिकामधील महत्त्व हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. कॅल्शियममुळे पेशींच्या भिंती मजबूत होतात, तसेच झाडे ताट राहतात, तसेच पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच मुळे मजबूत आणि खोलपर्यंत जातात, तसेच अन्नद्रव्य व पाणी शोषण्याची क्षमता वाढते, फुलगळ कमी होते, फुले आणि फळे हे टिकाऊ होतात, तसेच भाजीपाला व फळांची गुणवत्ता सुधारते. तसेच कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पिकामध्ये काही विकार होतात, तर ते कॅल्शियमचा वापर जर आपण योग्यरित्या केला तर ते विकार आपल्याला दिसून येत नाहीत. जसं की टोमॅटो आणि मिरची पिकातील ब्लॉसम एंड रॉट हा विकार टाळला जाऊ शकतो, किंवा कोबी पिकातील आणि फुलकोबी पिकातील जी आतमध्ये कूज असते ते कॅल्शियमचे जर व्यवस्थित नियोजन केले तर हा विकार टाळला जाऊ शकतो. तसेच मातीची सुधारणा होते, तसेच आम्लीय मातीचा आम्लपणा कमी करतो, तसेच मातीची भुसभुशीत रचना सुधारते, तसेच सूक्ष्मजीवांची क्रिया वाढते. आणि कॅल्शियमची कमतरता ही कशा प्रकारे ओळखावी ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर नवीन येणारी पाने ही वेडी वाकडे आणि लहान जलमतात, तसेच टोकांची वाढ थांबते, फळांवर काळे डाग आणि काळी कूज येते. तसेच कॅल्शियमचा वापर हा अतिप्रमाणात जर झाला तर त्याचे तोटे सुद्धा आपल्याला आहेत. तर ते तोटे काय आहेत ह्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर माती शारपट बनते, पिकांची वाढ खुंटते, पानांच्या कडा वाळतात, माती कडक होते, पाणी मुरण्याची क्षमता कमी होते, फुलगळ वाढते, फळधारणा कमी होते, फळांचा आकार लहान राहतो. कॅल्शियमची कमतरता भरून काढायची असेल तर कॅल्शियमच्या स्त्रोताबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. जसं की चुना असेल, जिप्सम असेल, डोलोमाइट असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट इत्यादीपासून आपण कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकतो. आणि जर जैविक स्त्रोत जर बघायचे असतील, जसं की हाडाचा चुरा असेल किंवा माशांचा भुगा असेल किंवा अंड्याच्या वरील टरकलांची पावडर असेल, इत्यादी घटक वापरून तुम्ही जैविक पद्धतीने कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकतात. धन्यवाद.